त्या हेडरवरनच येतात आणि त्या मेसेजला कधीही रिप्लाय करता येणार नाही. या स्क्रीनवर तुम्ही बघितलं तर या मेसेजमध्ये इथं जर आपण क्लिक केलं तर या नंबरला आपला रिप्लाय जाईल. म्हणजेच हा प्रायव्हेट नंबर आहे, कंपनीचा नंबर नाही आहे. तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे. प्रायव्हेट नंबरवरनं क्रेडिटचे मेसेज कधीही येत नाही, त्याच्यामुळे हे फेक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, खरोखर आले की नाही आपण ते चेक करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की ज्याच्या नावाने मी पैसे देतोय, म्हणजे तुमच्या वडिलांचे पैसे द्यायचे होते, आपण वडिलांना फोन करून व्हेरीफाय करायचं, बुवा असं काही पैसे येणार होते का, खरंच आहेत का, त्यांचा फोन बंद आहे का, त्यांच्या खात्यात ते जात आहे का नाही जात आहे, काय अडचण आहे. द्यायचे असतील तर त्यांनाच देईल ना, आपल्याला देण्याचं काही कारणच नाही. इतकं सोप्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तरी स्कॅम होण्यापासून वाचू शकताय. कस्टमर केअर हेल्पलाईन नंबर. कॉमनली आपल्याला सगळ्यांना अतिशय वाईट सवय आहे, आपण गुगल करतो आणि गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधतो आणि तिथंच आपण फसतो. गुगलची एक टेक्नॉलॉजी आहे, गुगल ॲडसेन्स नावाची टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये जर मला गुगल जगातलं सगळ्यात वापरलं जाणारं, सर्वाधिक वापरलं जाणारं हे सर्च इंजिन आहे. ओके, आणि त्यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे असं त्याचं ठेवण आहे की जास्तीत जास्त क्लिक करणाऱ्याला पैसे मिळतात, इतकं साहजिक आहे. मग ते काय करतात, ती ॲडसेन्स जी त्यांची टेक्नॉलॉजी आहे, तुम्ही 20,000 25,000 50,000 रुपये भरून गुगलला ती सर्व्हिस विकत घेतली, तर ज्यावेळी मी एखादं सर्च क्रायटेरिया गुगलमध्ये टाकतो त्यावेळी तो माझं नाव वर दाखवेल. मग स्कॅमर याचा उपयोग कसा करतात, तर ते ॲक्सिस बँक कस्टमर केअर सपोर्ट नावाने मी तिथं गुगलला माझं नाव देतो आणि नंबरही माझाच देऊन देतो, मी जर स्कॅमर आहे